राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला। यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भरत चौगुले, प्रकाश मिरजकर, अजित हळीगले, तानाजी चव्हाण, संजय बेले, संदीप राजोबा, सर्जेराव पवार, बाबासाहेब संदे, अप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाचरे, शशांक पाटील, विजयकुमार पाटील आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते। धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये मानधन देतो या जोरावरती विधानसभेमध्ये महायुती सरकार पाशवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे, महिलांच्या मुळावर उठलेलं आहे। महिलांना 2100 रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे। त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे। याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या महायुती सरकारच्या वतीनं सुरू आहे। त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुड्या उभा करून हा सरकारचा निषेध करतोय, सरकारचा धिक्कार करतोय। कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे। त्यामुळंच यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू, रस्त्यावर उतरू। आज आम्ही काळ्या गुड्या उभारलेल्या आहेत। या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल, मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार।